आता मित्रांनो तुम्हाला तर माहिती त्याशी गाणी माशाने किती धुमाकूळ घातला होता आपल्या कॉलेजमध्ये. आता तोच धुमाकूळ गाणी माशा परत घाल नाही म्हणून डायरेक्ट आज त्याची कडच लावून टाकली. आता त्यांची कड कशी लावली तुम्हाला ब्लॉग मध्ये कळणार. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो होतो सकाळी सकाळी कॉलेजला. आता कॉलेजला जाता आता सहज आपलं वर लक्ष गेलं. वर पाहत होतं गाणी माशा छत्त काय हो. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. बहुत बडी गडबड आहे बाबू भैया. आता त्याच गडबडीचा शोध लावता होता आपल्याला हा व्हिडिओ भेटून गेला. यो हिला डाला ना. अशा पद्धतीने त्यांचं घरटच गायब करून टाकलं डायरेक्ट. त्याच्यानंतर मग आपण आलो नाश्ता बिष्टा करून. मग इथं बाहेर बसलो होतो. अजून कॉलेज भरायला टाइम होता त्याच्यामुळे आपण थांबलो होतो इथं बाहेर. त्याच्यानंतर मग गेलो आपण कॉलेजला. कॉलेजला गेल्यानंतर 2 लेक्चर करून आपल्याला लागली होती भूक. त्याच्यामुळे आपण गेलो त्याच्यानंतर जेवण करायला. आता तुम्हाला माहिती जेवण किती लागत आहे त्याच्यामुळे आपण चाललो होतो डायरेक्ट टोपी घालून. आता आपलं जेवण बिवून झालं मग आपण निघलो होतो परत कॉलेजला. आता तुम्ही म्हणत असाल तू ही बर्फाची बाटली कुठून घेऊन आला. आता मित्रांनो विषय झाला होता असा. आता काल संध्याकाळी आपण त्यांच्या फ्रीज मध्ये बाटली भरून ठेवली होती थंड होण्यासाठी आणि त्या बाटलीला झाला होता डायरेक्ट बर्फ. आता ती बाटली उन्हात आणल्यानंतर तिचं बघा काय झालं. डायरेक्ट झाकण उचकल्या तिच्या तोंडातून नुसतं पाणीच येत होतं. आता तिचा झाला होता बर्फ त्याच्यामुळे आपल्याला काय पाणी पिता येईना तिच्यातलं. त्याच्यानंतर मग ती बाटली दिली आपण रूम पार्सल करून जार मध्ये टाकायला. आता त्याच्यानंतर आपण आलो कॉलेजमध्ये आपल्याला लागलं होतं काम. मग अशी या खुर्च्या पिढच्या तुम्ही गोळा कवर करून ठेवले. आता सोमवारी आपल्या डिपार्टमेंटला आहे 3 डेजचं ड्रोनचं वर्कशॉप. त्यासाठी एवढं सगळं नियोजन चाललं होतं. कसं नियोजन कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यात राहिलं होतं शेवटचं काम. त्यांना ब्लॅक बोर्डवर लिहायला सांगितलं. आता ब्लॅक नाही तो तसं व्हाईट आहे पण आता ब्लॅक बोर्ड म्हणायचं लागेल त्याला. आता त्याच्यात त्यांनी मार्करची शाई संपून गेली होती. मग आपण गेलो शाई भरायला. त्याच्यात आता हा म्हणायचं मी वाचणार तो म्हणायचं मी वाचणार. ते करता करता याच्या हातावर शाई सांडून गेली. मग ते आम्ही पेन मध्ये फायनली शाई भरून आपण निघलो परत लिहायला. आता याची तर तुम्हाला ओळखू येते का. ओळखू येत असं कमेंट करून नक्की सांगा कशाच येते. त्याच्यानंतर मग आपल्याला जायचं होतं रूमवर. आता तुम्हाला माहिती आपले संघर्षाचे दिवस जवळ येऊ राहिले त्याच्यामुळे म्हणलं नंतर जिण्यापेक्षा आताच आपण सबमिशन पूर्ण करून घेऊ. त्यानंतर आपण फाईल बिल घेऊन आलो रूमवर. आता तुम्हाला तर माहिती द्यायची आपल्या कॉलेजमध्ये IET ची कॉम्पिटिशन होती. त्याच्यात आला होता आपल्या या ग्रुपचा नंबर. त्याच्यानंतर मग त्यांची प्रोजेक्ट सिलेक्ट होऊन त्यांचे गेले होते नॅशनल लेवलला प्रोजेक्ट COEP कॉलेजला. तिथे जाऊन पण या ग्रुपचा आला 1 नंबर डायरेक्ट. ते पण नॅशनल लेवलला. त्यांनी तिथे जाऊन पण आपल्या कॉलेजचा झेंडा फडकावला.